Hello student, today we are going to learn 3.2 the welcome. Actually this chapter is a play and it is a funny one act play which is written by Gurudev Ravindranath Tagore. तर मुलांनो आज आपण 3.2 द वेलकम हा पाठ पाहणार आहोत. पेज नंबर 61. लुक ॲट युअर बुक. The Welcome 3.2. Gurudev Rabindranath Tagore was a great writer, musician and thinker. He is known for his songs, poems, novels, short stories, plays, etc. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे एक महान लेखक, साहित्यिक, संगीतकार आणि थोर विचारवंत होते. ते गाण्यासाठी, त्यांच्या कवितांसाठी, कादंबऱ्यांसाठी, त्यांच्या लघुकथांसाठी, त्यांच्या नाटकांसाठी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे प्रसिद्ध होते. द वेलकम इज अ फनी वन ॲक्ट प्ले in which a young man wants to tell the people in his village that he has passed MA, but everybody talks to him about his cat. तर पहा, द वेलकम हे एक गमतीदार असे नाटक आहे आणि या नाटकामध्ये एक तरुण MA उत्तीर्ण होऊन आपल्या गावात परत येतो आणि आपण MA झालो आहोत हे त्याला आपल्या गावातील लोकांना सांगायचे असते. लोकांनी आपले कौतुक करावे, आदर करावा असे त्याला वाटत असते. पण गावकरी त्याचे म्हणणे ऐकून न घेता त्याने सोबत आणलेल्या मांजरीची चौकशी आणि कौतुक करत राहतात. हॅव यू एव्हर हॅड सच ॲन एक्सपिरियन्स? असा अनुभव तुम्हालाही कदाचित आला असेल. पहा, आता यामध्ये नवीन शब्द, न्यू वर्ड्स. वन ॲक्ट प्ले. वन ॲक्ट प्ले मीन्स एक पात्री नाटक. MA मीन्स मास्टर ऑफ आर्ट्स. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी पाहूयात आपण. रीड अलाउड द सेंट्रल स्टेटमेंट अँड द रिस्पॉन्सेस इन A and B. स्टेटमेंट मीन्स विधान. सेंट्रल स्टेटमेंट इज आवर टीम हॅज ओन द मॅच. सार्कास्टिक सेड. सार्कास्टिक मीन्स दुसऱ्याला खिजवणं किंवा नावे ठेवणं. सार्कास्टिक पर्सन सेड, आय नो युअर अंकल वॉज द अंपायर राईट. हो, मला माहीत आहे तुझे काका हे अंपायर होते म्हणून तुम्ही मॅच जिंकली, बरोबर ना. इंडिफरंट मीन्स काय, उदासीन. सो वॉट म्हणून काय झालं. न्यूट्रल पर्सन सेड. न्यूट्रल मीन्स तटस्थ. आय सी, कॉंग्रॅट्स, ठीक आहे, अभिनंदन. अटेंटिव्ह मीन्स जागृत किंवा संवेदनशील. अटेंटिव्ह पर्सन सेड, ओ कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन. छान, अभिनंदन तुझं, छान काम केलं तू. अँड इंथुजियास्टिक पर्सन सेड, इंथुजियास्टिक मीन्स उत्साही. वाव, ग्रेट न्यूज, वी आर सो प्राऊड ऑफ यू. हे खूप चांगली बातमी आहे आणि मला तुमचा खूप अभिमान वाटतो. हे असे 5 प्रकारचे व्यक्ती, वेगवेगळ्या प्रकारचे व्यक्ती आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या अशा प्रतिक्रिया आहेत. मॅच जिंकल्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आहेत. आता नेक्स्ट आपण पेज नंबर पुढचा पाहूयात. पेज नंबर 62. राजू हॅज लॉस्ट हिज वॉलेट. सार्कास्टिक पर्सन सेड, what else do you expect? He is such careful person. And indifferent person say, such thing happen. होतात, अशा घटना होतात. न्यूट्रल, आय सी, हरवलं का पॉकेट.
and attentive said, "Oh, really? How sad." अरे खरोखर किती वाईट झालं. And enthusiastic said, "Oh no, how terrible. Can we help?" अरे फारच वाईट झालं. मी तुम्हाला काही मदत करू का? अशा राजूने पॉकेट हरवल्यानंतर सगळ्यांच्या प्रतिक्रिया ह्या वेगवेगळ्या आहेत. तशाच प्रकारे नाव सी द नेक्स्ट क्वेश्चन. नाव यू हॅव 5 कन्व्हर्सेशन ईच फॉर both A and B. Play guessing game using this conversation. Different pairs of students should present these different conversation in the class. Others rate the response in each conversation using the following table by putting a tick mark right in the appropriate box. तर खाली एक बॉक्स दिलेला आहे आणि ए आणि बी करिता प्रत्येकी 5 संवाद होऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या जोड्या तयार करून वेगवेगळी संभाषणे वर्गात सादर करावीत. इतर मुलांनी प्रत्येक संभाषणातील शब्द, त्यांचा हावभाव, बोलणाऱ्यांची मनस्थिती, दर्शवणारा आवाज यांचे मूल्यमापन पुढील तक्त्यात योग्य चौकटीमध्ये राईट अशी खूण करून दाखवावा. आता वर्ड्स, गेस्चर्स अँड टोन हे वेगवेगळे दिलेले आहेत. तर ह्या बॉक्समध्ये काय करायचं आहे, सी दॅट ऑल टाईप्स ऑफ रिस्पॉन्सेस आर प्रेझेंटेड इन द ॲक्टिव्हिटी. या उपक्रमात सर्व प्रकारचे प्रतिसाद सादर केले पाहिजे. म्हणजे या 5 प्रकारचे एन्थुजियास्टिक, अटेंटिव्ह, न्यूट्रल, इनडिफरंट अँड सार्कास्टिक. नाउ सी द वेलकम सीन फर्स्ट. A village road. Chatur Babu has come back to the village after passing his MA examination. Hoping that everyone will make a great fuss over him, there is a plump Afghan cat with him. Enter Nilratan. वा एका गावातील रस्ता चतुरबाबू MAची परीक्षा देऊन आपल्या गावी परतत आहे आणि सर्व लोक आपल्याला खूप मान देतील असे त्याला वाटते. त्याच्याबरोबर एक गुबगुबीत अफगाणी मांजरही आहे आणि नीलरतन प्रवेश करतो. पहा आता नीलरतन काय म्हणतो पहा. नीलरतन सेड, "हॅलो देअर चतुरबाबू, व्हेन डिड यू अराईव्ह?" नमस्कार चतुरबाबू, तुम्ही केव्हा आलात? चतुर्भुज सेड, "डायरेक्टली आफ्टर MA एक्झाम्स वेअर ओव्हर आय." तर मी MAची परीक्षा संपवून थेट इकडेच येतोय मी. अँड नेक्स्ट नीलरतन सेड, यू हॅव गॉट अ फाईन कॅट देअर." नीलरतन काय म्हणतो, "अच्छा, तुमची मांजर फारच छान आहे." चतुर्भुज सेड, "दिस इयर द एक्झाम वेअर व्हेरी." चतुर्भुज काय म्हणतो, यावर्षी परीक्षा फारच. नीलरतन सेड, "टेल मी, वेअर डिड यू फाइंड दॅट कॅट?" नीलरतन म्हणतो, "मग मला सांगा, ही मांजर तुम्हाला कुठे मिळाली हो?" चतुर्भुज सेड, "बॉट इट द सब्जेक्ट आय वुड ऑफर्ड." चतुर्भुज काय म्हणतो, "मी विकत घेतली, मी जे विषय निवडले होते." नीलरतन सेड, "हाऊ मच डिड यू पे फॉर इट?" नीलरतन म्हणतो, "मग केवढ्याला घेतली ही तुम्ही?" चतुर्भुज सेड, "आय डोंट रिमेंबर." नीलरतन बाबू, "हॅज एनीबडी पास्ड एनी एक्झाम इन युअर विलेज?" नीलरतन मग चतुर्भुज काय म्हणतो, "मला आठवत नाही." काय म्हणतो ते ना चतुर्भुज, "मला आठवत नाही." नीलरतन बाबू, "आपल्या गावात कुणी कोणत्या परीक्षा उत्तीर्ण झाला आहे का?" नीलरतन सेड, "ओ, लॉट्स ऑफ देम, बट यू वोंट सी
a cat like that in these parts. हो, अनेक जण, पण ही अशी मांजर मात्र या भागात पाहायला मिळत नाही. Next, Chaturvus said to himself, confound him. He can't talk about anything but the cat. It doesn't seem to matter that I have just passed my MA. Enter जमीनदार. मग चतुर्भुज स्वतःशीच, हा काय माणूस आहे, मांजर सोडून दुसऱ्या कशाबद्दल काहीही बोलतच नाहीये. मी एवढा MA ची परीक्षा उत्तीर्ण होऊन आलो आहे, त्याचं त्याला काहीच वाटत नाही. जमीनदार प्रवेश करतो. न्यू वर्ड्स इज मेक अ ग्रेट फस ओव्हर हिम, मीन्स गिव हिम अ लॉट ऑफ रिस्पेक्ट, praise and attention. Next, plump means fat, gubgubit. Confound him, words used to show anger, म्हणजे नाराजी सूचक असा उद्गार करणे. प्रश्न आहे ते प्रश्न आपण शेवटी पाहूयात. Now see next page number 64. Jamindar said, Chaturbhuj, what have you been doing in Calcutta all this time? जमीनदार येऊन त्याला म्हणतो, अरे चतुर्भुज, इतके दिवस कोलकात्यामध्ये तू काय करीत होतास? चतुर्भुज said, I have just finished my MA, सर आत्ताच मी MA पूर्ण केले. जमीनदार said, oh, this cat of yours is a stunner, I must say. Why don't you drop by my place with your cat sometime this evening? The boys would be delighted. काय जमीनदार म्हणतो, ओ हो, ही तुझी मांजर फारच देखणी आहे रे. आज संध्याकाळी तुझी मांजर घेऊन थोडा वेळ माझ्या घरी येशील का? माझ्या मुलांना फारच आनंद होईल. चतुर्भुज said, of course, I quite understand. They haven't seen me for a long time. मग चतुर्भुज, हो नक्की सर, मी समजू शकतो, बऱ्याच दिवसात ते मला भेटले नाहीत ना. जमीनदार said, yes, I suppose so. But what I mean is, even if you can't come yourself, send Benny round with the cat. I want the boys to see it. Exit जमीनदार. Enter Uncle Satu. Yes. तू काय म्हणतो बा जमीनदार? हो, तेही आहेच. पण मला असं म्हणायचं होतं की स्वतः जरी नाही आलास तरी चालेल, मांजर घेऊन तू बेनीला पाठव, मला मुलांना मांजर दाखवता येईल. आणि जमीनदार जातात आणि सातो काका प्रवेश करतो. बेनी मीन्स, बेनी इज अ चतुर्भुज सर्वंट इन युअर हाऊस, चतुर्भुज हाऊस. नेक्स्ट, Satu said, how are you my boy? Been away a long time, haven't you? सातू काय म्हणतो, कसा आहेस बाळ, तू बरेच दिवस इथे नव्हतास, हो ना? चतुर्भुज said, that's right, there were so many examinations. हो बरोबर आहे, बऱ्याच परीक्षा चालू होत्या. सातू said, this cat of yours, ही तुझी मांजर? चतुर्भुज furiously, I am going home, about to leave. चतुर्भुज रागावून, मी घरी निघालोय, आणि तो निघू लागतो. सातू said, hey, wait a minute, this cat. आणि सातू काय म्हणतो, अरे एक मिनिट थांब, ही मांजर? चतुर्भुज said, no sir, I have got work to do. नाही सर, नाही काका, मला काम आहे, असं म्हणून तो निघू लागतो. अँड सातू said, oh, come on now, answer a civil question, this cat. Chaturbhuj strides away without another word. Just look at that, it's education that's ruining these young people. We know what you are worth, but they are stuffed full of conceit.
सातू काय म्हणतो, असू दे, आधी माझ्या विनम्र प्रश्नाचे उत्तर तू देऊन जा. ही मांजर काही न बोलता चतुर्भुज लांब ढेंगा टाकत तिथून निघून जातो. हे पहा, अतिशिक्षणामुळे ही आजकालची तरुण मुले कशी बिघडली आहेत, त्यांची पात्रता काय आहे ते आपल्याला ठाऊक आहे, पण ती मात्र अतिशय गर्विष्ठ झाली आहे. न्यू वर्ड्स इज ड्रॉप बाय माय प्लेस, विजिट माय हाऊस, फ्युरियसली, फ्युरियसली मीन्स अँग्रीली, स्टनर, स्टनर मीन्स व्हेरी ब्युटिफुल, and delighted, delighted means very happy. We know that what they are worth means we know that they don't have merit or good qualities. A civil question, a polite question, stuffed full of conceit means very proud of oneself.